दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अपडेट समोर आली आहे। पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिशाची हत्या झाल्याची किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे कोणतेही वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुरावे समोर आले नसल्याचं म्हटलंय। पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे प्रतिज्ञापत्र सादर केलंय। हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा दिलासा असल्याचं सुद्धा बोललं जातंय। दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टामध्ये रिट याचिका दाखल केली होती। दिशाच्या मृत्यूचा तपास पुन्हा एकदा सीबीआय कडून व्हावा, यात आदित्य ठाकरे यांचं काय कनेक्शन आहे याचाही तपास व्हावा अशी मागणी दिशाच्या वडिलांनी केली होती। मला वाटतं आपण जो प्रश्न विचारलेला आहे, आपल्याला माहिती आहे की गेले 5 वर्ष अनेक लोक बदनामीचा प्रयत्न करत होते, ठराविक लोक। तेव्हाही त्याच्यावर काही बोललो नाही आणि आजही मला बोलायचं नाहीये, कारण ज्या विषयाची दूर संबंध आणि ज्या विषयाची मला माहितीही नाहीये त्याच्यावर बोलून काही उपयोग नाही। हे पोलीस तर आमचे नाहीत, ही SIT आमचे नाही। सत्य समोर येत आहे आपल्याच माध्यमातून। आता काय करणार? सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे। त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा, त्याने माफी मागायला पाहिजे। त्याने नाक घासून माफी मागायला पाहिजे। ज्या कोणी आरोप केलेत आणि बदनामी केली, प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे। हायकोर्टामध्ये जी ती तारीख होती, त्या तारखेच्या दरम्यान ओशिवरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आपलं म्हणणं जे होतं, ते जे प्रतिज्ञापत्र होतं ते सादर केलं। खरं तर हेच प्रतिज्ञापत्र काही वर्षापूर्वी दिशा सालियनचे केस बंद करत असताना ओशिवरा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सादर केलं होतं। तेच जो त्यांचं प्रतिज्ञापत्र आहे ते त्यांनी काल सादर केलेलं आहे। दिशा सालियनच्या वडिलांची आणि त्या वकिलांची हीच मागणी आहे की ती प्रतिज्ञापत्र मुळात खोटं आहे आणि अशा पद्धतीनं जे चुकीच्या पद्धतीनं ती चौकशी झालेली आहे ती रद्द करून नवीन चौकशी करावी, जेणेकरून सत्य उजेडात येईल। त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये माननीय न्यायालय काय निर्णय देतं त्यावर सर्व काही अवलंबून आहे। SIT जे दाखल गठीत केल्या गेली होती, त्यानंतर आज कोर्टाने निर्णय दिला की दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेजी यांचा कुठलाही सहभाग नव्हता, ते सिद्ध झालं। ते म्हणतात ना, एखाद्या व्यक्तीला संघर्ष करावा लागतो काही काळ, पण त्या भट्टीतून ते तावून सलाखून निघाले। म्हणजे असं बिनबुडाचा आरोप करायचं, कोणाला तरी जीवनातून उठवायचं, शेवटी सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता, अशी जी काही भावना आपल्याला एखाद्या बाबतीत येते, तसंच एक अनुभव या बाबतीत पण आला। जे सत्य होतं ते जनतेसमोर आलं। आता त्यांच्याकडे 2 संधी आहेत। एक, आदित्य ठाकरेजी तुम्ही माफी मागावी की तुम्ही चुकीची माहिती देत होता लोकांना, लोकांची सुद्धा माफी त्या ठिकाणी मागावी, नाहीतर मग सरकारने यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी की हे गेले अनेक वर्ष इलेक्शनसाठी तिथं खोटं बोलत होते। म्हणजे जिथं फडणवीस साहेबांचा विभाग आहे त्या विभागानेच आता कोर्टात सांगितलेलं आहे की दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेचं काही तिथं देणं घेणं नाही। म्हणजे कुठंतरी हे जे नेते बोलत होते त्यांच्यावर कुठं ना कुठेतरी शिस्तबंधाची कारवाई तरी झाली पाहिजे, नाहीतर तमाम लोकांची माफी खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी मागावी, असं या ठिकाणी मी आव्हान करतो। यानंतर विरोधी पक्षांनी एका बाबतीत तर विश्वास ठेवला पाहिजे की प्रशासन असेल, पोलीस असेल, जेव्हा चौकशी करते तेव्हा सरकारच्या दबावात करत नाही। पोलीस विभाग चौकशी करत असताना सत्यावर आधारित, पुराव्यावर आधारित, तथ्यावर आधारित या संदर्भातला निर्णय करत असते। मागा तमाम विरोधी पक्षाला आवाहन करायचं आहे की नेहमी त्यांचा एकच सूर असतो की सत्ताधारी पक्ष मनात काहीतरी द्वेष ठेवून किंवा राजकारण करतात। मला वाटतं की आजपासून कमीत कमी हा भाव यातून विरोधी पक्ष जो पछाडलेला आहे तो या भावनेतून दूर होईल।